आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित। बीडमधील खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। याआधी शनिवारी कराडच्या वकिलाची तब्येत खराब असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। आता ही सुनावणी आज होणार आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला जामीन मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हा जामीन अर्ज जो आहे त्या संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। अधिक माहिती घेऊया, स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण गेल्या काही दिवसात बघितलं तर आधी जे आहेत ते वाल्मिक कराडचे वकील त्यासाठी त्यांच्याकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता। मात्र शनिवारी त्यांची प्रकृती खराब असल्याने ते स्वतः न्यायालयात हजर राहू शकले नाहीत आणि त्याच अनुषंगाने ती जी सुनावणी ती पुढे ढकलण्यात आली होती। आधी त्यांच्याकडून 22 तारीख मागण्यात आली होती, मात्र त्यांनी न्यायालयाने ही तारीख आता आजची त्यांना दिलेली आहे। तर आज या संपूर्ण खंडणी प्रकरणाची सुनावणी ती आज होणार आहे आणि याआधीच मात्र जे तपासी यंत्रणा आहे त्यांच्याकडून या प्रकरणी आक्षेप घेण्यात आलेला आहे की जर वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणात जामीन झाला तर संपूर्ण तपासावर याचा परिणाम होऊ शकतो किंवा जे पुरावे आहेत त्याच्यासोबत त्याची छेडछाड देखील होऊ शकते। आणि याच अनुषंगाने आता नेमकी न्यायालयात आज काय सुनावणी होणार याकडे लक्ष आहे, कारण दोन्ही बाजूनी युक्तिवाद होण्याची दाट शक्यता आहे आणि नेमकी आज काय युक्तिवाद केला जातो आणि सुनावणीत नेमकं न्यायालय काय सांगतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।